विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेनं नवी खेळी केली आहे। कोकणातल्या जागेवरती राष्ट्रवादीशी समझोता शिवसेना करण्याची शक्यता आहे। शिवसेना कोकणची जागा राष्ट्रवादीला देऊन रायगडचं पालकमंत्रीपद घेणार अशी शक्यता निर्माण झाली आहे। अनिकेत तटकरेंसाठी राष्ट्रवादीला कोकणची जागा हवी आहे। गेल्या 1.25 वर्षापासून नाशिक आणि रायगडचं पालकमंत्रीपद रिक्त आहे। भरत गोगावले रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी आधीपासूनच इच्छुक आहेत आणि हे पालकमंत्रीपद मिळावं म्हणून विधान परिषदेची कोकणाची जागा शिवसेना सोडून राष्ट्रवादीशी समझोता करणार असल्याची चर्चा आहे। त्यामुळे कोकणाची जागा राष्ट्रवादीला देऊन रायगडचं पालकमंत्रीपद पदरात पाडून घेण्याची शिवसेनेची सध्या महत्त्वाकांक्षा असल्याची चर्चा रंगतीये। सूरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सूरज, कशा पद्धतीने बार्गेनिंग चाललंय कोकणाच्या जागेवर शिवसेनेकडून? नक्कीच प्रज्ञा, जर आपण पाहिलं तर कोकणातली जी जागा आहे ही शिवसेनेसाठी खरं तर अत्यंत महत्वाची होती, मात्र तितक्याच प्रतिष्ठेची ती राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांच्यासाठी पण होती, कारण दोघांनीही आपापल्या मुलांसाठी ती जागा मागण्यात आली होती। मात्र दुसरीकडे एकीकडे रायगड किंवा संभाजीनगर असा ऑप्शन शिवसेनेकडनं ठेवला असताना रायगडची जागा आम्ही राष्ट्रवादी सोडण्यास तयार आहोत, मात्र त्या बदल्यात आम्हाला त्या ठिकाणचं पालकमंत्री हे सुनील तटकरे यांच्यामुळे जे अडून बसलं होतं याचा मार्ग सुखकर त्यांनी करावा अशी अट या ठिकाणी शिवसेनेकडनं ठेवण्यात आली होती। त्यामुळे कुठेतरी विधान परिषदेच्या या निवडणुकीच्या अनुषंगाने आता शिवसेनेकडनं ही नवी खेळी करत स्वतःच्या पदरात एक पालकमंत्रीपद खेचून घेण्याचा प्रयत्न हा या ठिकाणी करण्यात आल्याचं आपल्याला कळतंय। लवकरच याबाबत शिक्कामोर्तब देखील होईल, चर्चा देखील झालेली आहे आणि राष्ट्रवादीसाठी हे जागा सोडून त्या ठिकाणी पालकमंत्रीपद आपल्या पदरात पाडून घेण्यासंदर्भात शिवसेना सकारात्मक आहे। सूरज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।